ठिकाणी 22 तारखेला पहलगाम मध्ये जे भारताच्या विविध राज्यांमधनं टुरिस्ट फिरायला गेले होते आणि ते आपल्या पिकनिकचा आनंद घेत असताना त्या ठिकाणी अतिरेक्यांनी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला आणि निरपराध टुरिस्ट लोकांचा जो बळी घेतला त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण शांतीनगरच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित आहोत। पहलगाम मध्ये जे टुरिस्ट फिरायला गेले होते आणि ते अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले, त्या सर्व टुरिस्ट गेलेल्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं शांतीनगरच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली या ठिकाणी अर्पित करतो। आणि मित्रांनो, क्षणभर असा विचार करा की त्या श्रद्धांजलीमध्ये तुम्हाला मलाही श्रद्धांजली व्हावी लागली असती, कारण 2 दिवसापूर्वी मी पहलगाम मध्ये 2 दिवस मुक्कामी होतो आणि त्या ठिकाणी सहलीचा पूर्ण आनंद लुटला आणि 19 तारखेला फ्लाइट मध्ये बसून मी माझ्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि 19 तारखेला ज्या घाटामधनं मी आलो, म्हणजे श्रीनगर ते जम्मू आणि रामबन जो घाट आहे त्या घाटामध्ये ढगफुटी झाली आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लँडस्लाइड झाली। जवळजवळ 4-5 ट्रका 4-5 गाड्या आणि जवळजवळ 7 ते 8 टुरिस्ट त्या ठिकाणी वाहून गेले। तो एक मोठा प्रसंग टळला आणि 22 तारखेला पहलगाम मध्ये अतिरेक्यांकडनं भ्याड हल्ला झाला। त्या भ्याड हल्ल्यामध्ये निरपराध टुरिस्ट जे आपल्या जीवनाचा आनंद घ्यायला त्या ठिकाणी गेले होते ते मृत्युमुखी पडले। ही अतिशय वाईट गोष्ट आहे। आजपर्यंत देशाच्या इतिहासामध्ये कधीच असं घडलं नाही की टुरिस्ट लोकांवरती हल्ला झाला। खऱ्या अर्थानं जो अनुभव मी त्या ठिकाणी 8-10 दिवस घेतला, तर त्या ठिकाणचे जे रहिवासी आहेत, त्या ठिकाणचे जे राहणारी लोक आहेत, त्यांचा सर्व उदरनिर्वाह हा या टुरिस्ट लोकांवरती आहे। हे टुरिस्ट लोक त्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी ते एन्जॉय करतात, त्याच्या मोबदल्यामध्ये त्या लोकांना तिथे रोजगार मिळतो, त्यांचा उदरनिर्वाह चालतो, त्यांचं कुटुंब चालतं। त्यामुळे ते अशा पद्धतीचा भ्याड हल्ला कधीही टुरिस्ट लोकांवरती करणार नाही आणि गेल्या इतिहासात दशकांमध्ये असा भ्याड हल्ला टुरिस्ट लोकांवरती कधीच झाला नाही। परंतु गेल्या 22 तारखेला जो हल्ला झाला त्यामध्ये तिथल्या टुरिस्ट लोकांनी सांगितलं की हे अतिरेकी आले, त्यांनी या टुरिस्ट लोकांना एकत्र बोलवलं, बंदुकीच्या धाकावरती एकत्र केलं आणि त्यांना त्यांची जात विचारण्यात आली। अशा पद्धतीचं जातीवाद या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। मित्रांनो, या घटनेमुळं या समाजामध्ये सुद्धा तेढ निर्माण होत चाललेली आहे। मुलांमध्ये बोलता बोलता चर्चा करता करता वाद निर्माण होत आहेत। शाळेमध्ये, समाजामध्ये, मित्रांमध्ये चर्चा करता करता ह्या गोष्टीवरती वाद होत आहे। तर आपण सर्व भारतीय आहोत, जसं आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की तू कोण आहेस, तू कुठल्या जातीचा आहेस, यापेक्षा मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि अंततः भारतीय राहील, हे बाबासाहेबांचं वाक्य आहे आणि या पद्धतीनेच आपण आपली ओळख सांगितली पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये देशाला याचीच गरज आहे, युद्ध नको बुद्ध हवा, अशा पद्धतीचं स्लोगन आपण या ठिकाणी घेऊन जाऊ आणि या ठिकाणी जसे सर्व पक्षीय या भ्याड हल्ल्याच्या साठी केंद्र सरकारच्या पाठीशी उभे आहोत, तसं आम्ही सर्व या ठिकाणी एकजुटीनं या सरकारच्या आणि जो निर्णय होईल त्याच्या बरोबर राहू आणि वेळ प्रसंगी आमच्या हातात बंदुका दिल्या तर आम्ही सीमेवरती सुद्धा जायला कमी करणार नाही। या प्रसंगी मी सर्वांना सांगू इच्छितो की त्या आतंकवाद्यांनी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता की तुम्ही हिंदू आहे का, तुम्ही हे आहे का, ते आहे का। तर हे जे कट कारस्थान आहे हे
पाकिस्तानचं कट कारस्थान आहे. याच्यामध्ये आपल्या भारतीय नागरिकांना, भारतीय मुसलमानांना कुठेही धक्का लागला नाही पाहिजे, कारण हे आपले भारतीय नागरिक आहेत आणि सर्व ते प्रथम भारतीय आहे. याच्यामध्ये कुठल्याही जातीचा आणि द्वेष पसरवण्याचं काही कारण नाही. धन्यवाद दादा. भारत माता की भारत माता की वंदे वंदे. पहलगाम मधील पीडित कुटुंबियांना न्याय, पहलगाम मध्ये मृत्युमुखी पडलेल्या पीडित कुटुंबियांना न्याय. इन्कलाब इन्कलाब. भारत माता की भारत माता की.